हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि गुड मॉर्निंग. तर आज मी काय काय करणार ते तुम्हाला दाखवणार त्याचे. प्लस आज एवढा पाऊस आहे की सगळ्यांना सुट्टी दिली आहे. आणि मी क्लासला नाही गेले कारण की खूप पाऊस आहे आणि आमच्या बिल्डिंगमध्ये पण सुद्धा पाणी भरलं आहे. तर आज दिवसभरातून काय काय करणार आहे तुम्हाला नक्की दाखवेन. आणि आज मी आपलं हे मैसूर पाक बनवायचा ट्राय करणार आहे. सो तुम्ही नक्की बघा, मी तुम्हाला दाखवीनच. आणि नंतरचं रिझल्टसुद्धा बघा की ते बरोबर होतं आहे की नाही, कारण की मला थोडीशी शंका होईल की नाही. तर बघूया आपण. ठीक आहे, मी आता बनवीन तेव्हा तुम्हाला नक्की दाखवीन. तर गाईज मी थोडा वेळ आराम केला दुपारी. व्लॉग चालू केला, त्याच्यानंतर मी थोडा वेळ आराम केला कारण की सकाळची सगळी कामं वगैरे आवरली. त्याच्यानंतर थोडासा आराम केला आणि आता मी उठली आहे. घरातली जी काय कामं होती संध्याकाळची ती आवरली. आणि आता मी बनवायचं ट्राय करणार आहे. सो तुम्हाला सुद्धा दाखवीन, तर तुम्ही नक्की बघा. आणि बघूया काय होतंय ते. सो मी तुम्हाला दाखवते. गाईज मी आता म्हैसूर पाक बनवायचा ट्राय करते, बघू होते की नाही. कारण की खूप दिवसापासून डोक्यात चाललेलं की मला म्हैसूर पाक बनवायचं आहे. तर आज फायनली ते करायचं मी ट्राय करते. तर आधी हे घेतलं, बेसन घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं तूप वितळवून एक एक कप बेसन, एक कप तूप आणि असं मिक्स केलं. आणि मग नंतर हे साखर टाकली 1 कप, त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकलं. आणि आता ते मेल्ट व्हायची वेट करते मी. आणि मग नंतर हे बॅटर त्याच्यात टाकणार, म्हणजे मिक्स करणार. आणि मग थोडं थोडं करून हे गरम तूप टाकत राहणार, त्याच्याने ते होणार असं मी बघितले. सो बघते आता होते का. आणि घरातली थोडीफार कामं आहे तीसुद्धा करते एक साईडला. तर झालं की मी तुम्हाला नक्कीच दाखवेन, नाही झालं तरीसुद्धा दाखवेन, कारण की चुकीचं असेल किंवा बरोबर असेल पण ते दाखवणं गरजेचं आहे. सो मी नक्कीच दाखवीन. तर आता हे मेल्ट होऊ दे, मग मी त्याच्यात हे टाकून झाल्यावर तुम्हाला दाखवेन. तर ते जे पीठ होतं ना ते मी घातलं पाकामध्ये. आणि आता कसं असं दिसायला लागलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हळूहळू ते हे टाकत जाणार, घी टाकत जाणार. आणि मग नंतर बघू होतं आहे की नाही ते. बाकी नोनू आली आहे स्कूलमधून, नाही घरून, आज तिला सुट्टी होती. मी आमची रेटिंग होती मोठ्यांपेक्षा आम्ही जिंकल्यामुळे मेडल आहे. वाव, मस्त. एवढा किड्स मध्ये. आणि मी आज मावशी बरोबर राहणार. ये ना. आणि आता हे बनवलंय आणि भांड्यामध्ये टाकलंय असं. आता बघू काय होणार आहे, मला तर नाही माहिती काय होणार आहे. होतंय का बघूया. तर गाईज मी आता बनवलंय आणि थंड करायला ठेवलंय. बघूया आता काय होतंय. थोडंसं टेन्शन आहे कारण की होईल की नाही. झालं तरी ठीक, नाही झालं तरी ठीक. नाही झालं तर मी परत एकदा ट्राय नक्की करणार. पण केल्याशिवाय आपल्याला समजत सुद्धा नाही की बनतंय की नाही. तर केलं तर आहे, आता बघू होते की नाही ते. बाकी आता आहे ती कामं पटापट आवरते आणि मग नंतर झाल्यावर मी तुम्हाला परत दाखवीन. आणि आता ते माझे दोघंच राहिलेत, कारण की त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलंच की तो एक हे झाला, ऑफ झाला. तर आता ती दोघंच राहिलेत. तर ती सुद्धा तुम्हाला दाखवते काय करतात. तर आता ही दोघंच राहिले टँकमध्ये. इथे माहिती आहे तो एक असायचा कॉर्नरला, तोच गेला. आता हा एकच राहिलाय, जोडी होती ती. आणि ह्याचे जे पण पार्टनर होते ते सगळे ह्या लोकांनीच मारले, दोघांनी. नंतर तो थंड झाला तो तिथेच जाऊन बसायचा. आता हाच राहिलाय. केवढा मोठा आहे बघा. एवढा मोठा झाल्यावरती तो हे गेला. एवढाच होता तो पण तो ब्लॅक आणि असा थोडासा ऑरेंज व्हाईट असा होता.
तर आता हे थंड झालंय. तर आता मी कापून बघते झालंय की नाही ते तुम्हाला पण दाखवते. आता मी कापते. थांबा, कापून झाल्यावर दाखवते तुम्हाला मी. तर झालंय सेम म्हैसूर सारखं लागते, फक्त थोडंसं 19-20 झालंय, कारण की बनवताना थोडंसं गणलेलं आहे ते मला समजलेलं, पण लागतंय सेम म्हैसूर सारखं. मी परत एकदा ट्राय करणार आणि व्यवस्थित बनवायचं ट्राय करणार, कारण की हे पहिल्याच वेळेस नीट नाही बनत, खूप रेअरली नीट बनतं आणि हे बऱ्यापैकी व्यवस्थित आणि चांगलं झालं. तर आता मम्मीला दाखवते. मम्मी मस्त पाऊस पडतोय आणि आम्ही चाललोय दीदीचा सिलेंडर द्यायला. खाली सिलेंडर, कारण दीदी आधी जिथे राहत होती तिथे सिलेंडर येतो तिचा जुनावाला, त्यामुळे माझ्याबरोबर आधी आहे आणि पाऊस पडतोय आणि आम्ही चाललोय द्यायला सिलेंडर. ही दीदीची बिल्डिंग आहे, हे दीदीचं घर आहे. इथे आता दुसरे राहत आहेत भाड्याने. बाकी ही दीदी आहे, हे तिथे गार्डन आहे, तिथे घेऊन चाललाय आधी. बाकी दीदीची बिल्डिंग आहे, मस्त आहे बिल्डिंग. आता ती गाडी मी घेऊन जाते दीदीच्या इथे. आधी इथे खेळतोय मस्त, त्याला फ्रेंड भेटली आहे त्याची. दीदी आधी इथेच राहायची, आता आमच्या इथे आली आहे आणि ही दीदीची बिल्डिंग आहे. तर गाईज फायनली मी सगळी कामं आवरली, जाऊन आली दीदी बरोबर. ते ॲक्च्युली ना दीदीच्या त्या बिल्डिंगमध्ये तिचा सिलेंडर जातो, कारण दीदीने अजून ते हे चेंज नाही केलं आहे, आपलं हे राहतो तिकडचं ॲड्रेस चेंज नाही केला आहे, कारण की ती परत जाणार आहे तिथे राहायला. सो तिचा सिलेंडर तिकडेच येतो. तर जो खाली सिलेंडर आहे तो देण्यासाठी आम्ही तिथे गेलेलो. तर जेव्हा भरलेला येईल तेव्हा तो परत घ्यायला सुद्धा जायला लागेल. पण आज मी काय काय केलं ते तुम्हाला दाखवलं, आणि आज मी म्हैसूर बनवायचं ट्राय केलं आणि मला म्हैसूर पाक खूप आवडतो. तर मी ट्राय केलं, बऱ्याच व्हिडिओज बघितले त्याच्या. तर म्हटलं आता बनवून बघूया. तर त्या लोकांनी सांगितलेलं की फर्स्ट टाईम व्यवस्थित नाही बनत, पण सेकंड टाईम नक्कीच बनेल. आणि मी ट्राय केलं आणि फर्स्ट टाईम खूप छान झालं आहे. म्हणजे मला तर वाटलं पण नव्हतं की इतकं चांगलं होईल, पण ते माझ्या विचार जे केलेलं त्याच्यापेक्षा उलटं जास्त चांगलं आहे. तर आता मी परत एकदा ट्राय करणार, वेळ भेटेल तेव्हा ते तुम्हाला पण मी दाखवीन आणि मी नक्की ट्राय करीन, कारण की खूप छान झालेलं. तर मला ते परफेक्ट करायचं आहे, म्हणजे जसं प्रॉपर म्हैसूर पाक दिसतं तसंच करायचं आहे. सो मी एकदा परत ट्राय करणार आहे ते तुम्हाला मी नक्कीच दाखवीन. बाकी आज आधी खूप मस्ती करत होता चिखलामध्ये आणि आम्ही जाऊन आलो, पाऊस पडत होता, थेंबे थेंबे पाऊस नुसता पडतच होता आणि म्हणजे बारीक बारीक असा पाऊस पडत होता. पण मज्जा आली, पावसात जरासं भिजून आली आणि मला पाऊस खरंच खूप आवडतो, त्यामुळे मग पाऊस पडत होता जरा बरं वाटलं. बाकी वसईमध्ये तर काय पाऊस थांबत नाही आणि जाम भारी वाटते. तर आजचा दिवस असा गेला. तर आज नवीन काहीतरी करायचं ट्राय मी केलं, तुम्हाला सुद्धा दाखवलं, तुम्हाला सुद्धा शेअर केलं. तर जास्त काय करायचं नाही आहे त्याच्यामध्ये. बेसन घ्यायचं 1 वाटी, म्हणजे तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तेवढं. फर्स्ट टाईम ट्राय करत असेल तर थोड्याच ह्याच्यात करा. 1 वाटी घ्या, 1 वाटी बेसन घ्या, 1 वाटी तूप घ्या, तो तूप वितळावा आणि वितळवलेलं असेल तर ते त्यामध्ये मिक्स करा आणि त्याचा पण बॅटर बनवतो ना, जसं भजीला वगैरे बनवतो जाड असं बॅटर, तसं बनवायचं. आणि एक साईडला आपलं साखर, 1 कप साखर, त्याच्यामध्ये 1 कप, अर्धा कप पाणी, म्हणजे 1 कप तुम्ही साखर घातली तर अर्धा कप पाणी घालून त्याचं असं तार येईपर्यंत हे बनवायचं, पाक बनवायचं. त्या पाकामध्ये ते घालायचं पीठ आणि मग ते मिक्स करत राहायचं. आणि ते मिक्स म्हणजे ऑलमोस्ट झालं ना की त्याच्यामध्ये मग आपलं हे घालत जायचं, तूप घालत जायचं आणि तूप घालून घालून ते आपलं हलवत राहायचं. म्हणजे थोडंसं ते पीठ शांत झालं ना की त्याच्यामध्ये तूप घालायचं, गरम गरम तूप घालायचं. आणि माझं तेच झालेलं, मी गरम गरम सुरुवातीला नाही घातलं आणि नंतर ते गोठायला लागलं एकदम. तर ते गोठायला एकदम द्यायचं नाही, त्याच्या आधीच तूप घालत जायचं. म्हणजे थोडं 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 करून जरा म्हणजे जरा हलवलं
की परत तूप घालायचं, जरासं हलवलं की परत तूप घालायचं, असं करून मग ते बनवायचं. आणि तसं करून झालं ना की त्याचे एक असं छान असं तार तारवालं असं हे तयार होतं, बॅटर तयार होतं. मग ते काढायचं आणि ज्याच्यामध्ये पण तुम्हाला ते शेप देण्यासाठी टाकायचं त्याच्यामध्ये घालायचं. आणि 10-15 म्हणजे जोपर्यंत ते ऑलमोस्ट थंड नाही होत, 10-15 मिनटं पण नाही, 10-15 मिनटं लगेच थंड होत नाही, ते पूर्ण थंड होईपर्यंत थांबून राहायचं. तर ते आपोआप थोडंसं वरती येतं, वरती आलं की ते कट करायचं. पण त्याची रेसिपी असंच तर समजणार नाही, पण म्हणजे लिहून किंवा मग असं व्हिडिओ बघून तुम्हाला कळेल. जर लिहून घेतलं तर तुम्हाला कळेल, आणि जर असंच तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ बघा. पण मी ट्राय केलं आणि बऱ्यापैकी जमलंय. तर बघू आता उद्या अजून काहीतरी नवीन करायचं मी ट्राय करीन. पण मला हे घालवायचंय कारण की पिंपल आहे. एवढं मेहनत घ्यायची चेहऱ्यावरती आणि मग नंतर हे असे पिंपल येतात, मग माझं डोकं खराब होतं. ॲक्च्युली गरमी वाढली माझ्या अंगातली, त्यामुळे असे पिंपल वगैरे येतात चेहऱ्यावरती. काय करू त्या गरमीचं मी मी तर हल्ली खात सुद्धा नाही जास्त काही. बघू आता. बाकी फेस रेमेडी दाखवायचं मी ट्राय करीन तुम्हाला. तर आजच्यासाठी एवढाच. आजचा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया नवीन व्लॉग सकट. तर आजच्यासाठी बाय बाय.